चला चालू सांगणा 2 मिनिट सर संतोष सर डेबे कुठं असतील त्यांनी टेस्टची संपर्क साधायचा आहे खेळण्यासाठी आला आहे तो प्रतीक ओव्हर स्ट्रायकला खेळतोय तो महेश गोलंदाजीसाठी आलाय तो आतिश रामदास नावडकर यांनी टेस्टची संपर्क साधायचा आहे बागायतदार रामदास नावडकर यांनी टेस्टची संपर्क साधायचा आहे पळा 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 जोरात चला चला झालं का पहिलं चेंडू आतिश टू प्रतीक पंचाचा वाईटचा इशारा रामदास नागपूर यांचे दुसरे स्वागत पुढचा चेंडू आतिश टू प्रतीक सुंदर समोरले फटका वाटताचे 2 धाव वाटताचे 2 धाव पुढचा चेंडू आतिश टू प्रतीक पाहूया अतिशय सुंदर मारलेला फटका चेंडू जातो सीमारेषा पार पंचांचा अतिशय सुंदर मारलेला फटका चेंडू जातो सीमारेषा पार पुढचा चेंडू पाहूया सुंदर पद्धतीचा मारलेला फटका घ्यायची संधी पण नाहीये पुढचा चेंडू सुंदर समोरलेला फटका सुंदर क्षेत्ररक्षण एक धाव पळून पूर्ण दुकानदार आतू पुढचा चेंडू सुंदर सावटवलेला चेंडू एक धाव पळून पूर्ण पुढचा चेंडू पद्धतीचा वाईटचा इशारा चेंडू अतिशय सुंदर मारलेला फटका सुंदर फिल्डिंग सुंदर क्षेत्ररक्षण पंचांचा षटक समाप्तीचा इशारा पहिले षटक समाप्तीनंतर संघाचा धाव संख्या जवळ पोहोचते ती 15 बिनबाद 15 दुसरे षटक टाकण्यासाठी येतो प्रथमेश जाधव उर्फ भैया स्ट्राईकला जातोय तो प्रतीक भैया तू प्रतीक पंचांचा 9चा इशारा सुंदर फटका पंचांचा 9 बॉलचा इशारा आलोक चिटे यांचं सरचे स्वागत
अंपायर आताचा निर्णय काय आहे? पुढचा चेंडू पंचांचा वाईटचा इशारा. झेलची संधी पाहूया. पंचांचा नो बॉलचा इशारा. गोलंदाजीसाठी आलाय तो संदीप पवार उर्फ किंग मेकर. चेंडू सुंदर मारलेला फटका. चेंडू देतो सीमारेषा पार. पंचांचा इशारा चौकार. चेंडू सुंदर मारलेला फटका. पुढचा चेंडू पुढचा चेंडू संदीप टू प्रतीक. सुंदर असा मारलेला फटका. जेलची संधी पाहूया. सुंदर असा जेल. पंचांचा नो बॉलचा इशारा. 108 रन. सुंदर मारलेला फटका. एक धाव पळून पूर्ण. पुढचा चेंडू संदीप. सुंदर असा मारलेला फटका. झेलची संधी पाहूया. झेल बाद. चेंडू संदीप. सुंदर असा मारलेला फटका. झेलची संधी पाहूया. झेल बाद. देतो निलेश दादा राजपूत. पुन्हा वगैरे खेळाडू. उर्फ पप्या. पटवलेला चेंडू. एक धाव पळून पूर्ण. सुंदर असा फटका. पुढचा चेंडू संदीप टू प्रतीक. पाहूया. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा असं म्हणतो. 2 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 पोहोचते. 30. गोलंदाजीसाठी आला होता आकाश बांदल उर्फ बंटी दादा. गोलंदाजीसाठी आला होता आकाश बांदल उर्फ बंटी दादा. सुंदर असं मारलेला फटका. अशी नाही सुरेश जैन म्हणावा लागतो तो आर्टिस्टचा हायटीचा. अशी नाही सुरेश जैन म्हणावा लागतो तो आर्टिस्टचा. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतो तो संघाचा कर्णधार रोहित मांगडे उर्फ भाऊ.
पुढचा चेंडू पुढचा चेंडू पाहूया पंचांचा वाईटचा इशारा डेड बॉल आत्ताचा डेड बॉल सुंदर मारण्याचा प्रयत्न पंचांचा वाईटचा इशारा पुढचा चेंडू सुरक्षित पद्धतीने टाकलेला चेंडू एकदा पळून पूर्ण दुसरा धावेचा प्रयत्न दुसरी ही धाव पळून पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न पण नाहीये कटावलेला चेंडू एकदा पळून पूर्ण पुढचा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात बीट होताना पाहायला मिळतोय मिसफील्ड पंतप्रधान बॉलचा इशारा आताच्या 2 धावा झालेला चेंडू पुढचा चेंडू सुंदर टाकलेला झेलची संधी पाहूया गेलो तर का नाहीये तीन षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 गोलंदाजीसाठी आला तो समीर खोपडे नावाजलेला गोलंदाज श्रीरामनगरचा गोलंदाजीसाठी आला तो समीर खोपडे नावाजलेला गोलंदाज श्रीरामनगरचा दुर्गामाता लोणे संघाचा रात वर्षी डोळ्याचे आगमन सुंदर टाकलेला चेंडू दुर्गामाता लोणे संघाचा गोलंदाज अतर्व शितळे पुढचा चेंडू इशारा नो बॉल सुरेख पद्धतीने टाकलेला चेंडू बॉलिंग चालली होती समीरची पुन्हा त्याच पद्धतीचा इथे मात्र जेलची संधी चेंडू बॉलिंग चालली होती समीरची पुन्हा त्याच पद्धतीचा इथे मात्र जेलची संधी चेंडू त्याची जागा भरून काढण्यासाठी आला होतो एलबी उर्फ लोकेश बांडे उर्फ एलबी एलबी म्हणजे उर्फ एलबी संघमालक पुढचा चेंडू पाहूया वन डिक्लेअर आताची एक धाव पुढचं चेंडू टाकतोय तो समीर सुंदर असा गाजलेला फटका चेंडू जातो सीमारेषा पर षटकावा
एलबीने सलग 2 षटकार मारले तर गणेशदादा बांगडे यांच्याकडून 500 रुपये. एलबीने सलग 2 षटकार मारले तर गणेशदादा बांगडे यांच्याकडून 500 रुपये. षटक समाप्त. चार षटक समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचली होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 56. चेंडू आतिश पीएलबी सुंदर पद्धतीने टाकले चेंडू. झेलची संधी सुंदर झेल घेतोय तो उमेश. एलबीने सलग 2 षटकार मारले तर गणेशदादा बांगडे यांच्याकडून 500 रुपये. सिद्धू खंडाळकर खेळण्यासाठी आला तर सिद्धू खंडाळकर पुढचा चेंडू पंचांचं वन डिक्लेअर. आताची एक धाव. सुंदर मारलेला फटका. एकदा पडून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पडून पूर्ण. पुढचा चेंडू टाकतो तो आतिश. चालेल चेंडू काही शब्द सुकलेला नाहीये. सरपंचाचा वाढचा इशारा. पुढचा चेंडू वन डिक्लेअर. पंचांचा एक डिक्लेअरचा इशारा. सुंदरचा फटका. एकदा पण पूर्ण. 5 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 62. 6 षटक टाकण्यासाठी येतोय तो. सुंदरचा फटका. झेलची संधी. अतिशय सुंदर झेल. सुंदरचा फटका. झेलची संधी. अतिशय सुंदर झेल. रोहित मंगडे यांनी जर सलग 2 षटकार मारले तर अक्षय नावडकर यांच्याकडून 101 रुपये. रोहित मंगडे यांनी सलग 2 षटकार मारले तर अक्षय नावडकर यांच्याकडून 101 रुपये. खेळण्यासाठी आले ते मामा मांगडे. संघाची धावसंख्या 62. 6 षटक टाकण्यासाठी आलाय तो आकाश. बंधन सुंदर पद्धतीने टाकलेला चेंडू. एकदा पळून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण नाहीये.
तसेच सर्व संघाचे कर्णधार यांचे दुसरचे स्वागत. पंतप्रधान बॉलचा इशारा. बीट झालेला चेंडू. पुढचा चेंडू पाहूया. कटवलेला चेंडू. पंतप्रधान डिक्लेअरचा इशारा. आताची एकच धाव. पुढचा चेंडू. अतिशय सुंदर मारलेला फटका. एकदम गोमांगडीने सलग 2 षटकार मारले तर अक्षय नाडकर यांच्याकडून 101 रुपये. सुंदर असा मारलेला फटका. चेंडू जातोय झेल भात. सुंदर झेल घेतोय तो समीर कोपडे. पण तो षटक समाप्तीचा इशारा. 6 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जात पोहोचते ती 66. जिंकण्यासाठी 67 धावांची गाज. अक्षय नाडकर यांचे 101 रुपये वाचताना जुनी बॉल अंपायर. तसेच अमोलदादा जगताप यांचे आगमन झाले. त्यांचे सरचे स्वागत. तसेच अमोलदादा जगताप यांचे सरचे स्वागत झालेलं आहे. चला तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 4 षटकार मारले तर 501 माझ्याकडून पप्या तुला. चांगला रे. चांगला चांगला. उसवाला शाळेत नाही गेला का? पण वाचलो ना आधी. चाललं का तू? त्याला ऊस दे ना चांगले पोराला. खेळण्यासाठी आलाय तो गणेशदादा पवार. नॉट रेग्युलर होतोय तो संघाचा कर्णधार. जिंकण्यासाठी 67 धावांची गरज. गोलंदाजी षटकाला तो यश वळ. पुढचा चेंडू यश तो गणेश. पंतचा वरचा इशारा. मारण्याच्या प्रयत्नात बीट होताना पाहायला मिळतोय. राजे बाप्पू पवार यांच्या मैदानात सरशी लागत होते त्यांच्या सहकारी. पंतचा नो बॉलचा इशारा. दुसरा राजे बाप्पू पवार व त्यांचे सहकारी त्यांच्या मैदानात आगमन. त्यांचे सरचे स्वागत पाहायला मिळतोय. त्यांच्या सहकारी
बॉल क्लियर आहे रिव्ह्यू रिटर्न आहे रिव्ह्यू सक्सेसफुल. काय कोटलेला चेंडू मार्की कोटलेला चेंडू वरान फटका एकदा पळून पूर्ण 35% मुक्तीचा इशारा. 1% मुक्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5. सुंदर असा मारलेला फटका झेल बाद होताना पाहिलं. सुंदर असा मारलेला फटका झेल काँग्रेस वेळ थोडी चाललोय तो अमोल दादा मांगरे. चला मारण्याचा प्रयत्न बीट एक धाव पळ पूर्ण. सुंदर मारलेला फटका चेंडू जातोय सीमा रेषा पार. सुंदर मारलेला फटका चेंडू जातोय थोडा तिकडेच थांब. पुढचा चेंडू पाहूया. सुंदर पद्धतीचा मारलेला फटका चेंडू जातोय सीमारेषा पार. पुढचा चेंडू पाहूया. सुंदर पद्धतीचा मारलेला फटका चेंडू जातोय सीमारेषा पार. संघटना पद्धती 15 एक बाद 15. दुसरं षटक चालू असताना सुंदर असा फटका चेंडू जातो सीमारेषा पार. 45. दुसरं षटक चालू असताना सुंदर असा फटका चेंडू जातो सीमारेषा पार.
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19. दुसरं षटक चालू असताना पाहूया सुंदर पद्धतीचा मारलेला फटका चेंडू जातो सीमारेषा पार पंचांचा इशारा षटकार. पाहूया सुंदर पद्धतीचा मारलेला फटका चेंडू जातो सीमारेषा पार पंचांचा इशारा षटक चालू असताना पुढचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा मारलेला फटका चेंडू जातो सीमारेषा पार पंचांचा इशारा. पुढचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा मारलेला फटका चेंडू जातो सीमारेषा पार 29. 1-29. तिसरं षटक घेऊन आलं तू यश वळवळ. तिसरं षटक घेऊन आलं तू यश वळवळ. संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं हटवले चेंडू सुंदर क्षेत्रक्षण आप्पा खंडारीचं म्हणावं लागतंय. स्ट्राईकला निखिल खंडारी येताना पाहायला मिळतोय. पाहूया काय करताना सुंदर असा खेळाडू स्ट्राईकच्या दिशेने मारला असतो फटका एकदा बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31. पुढचा चेंडू यश अमोल दादा सुंदर पद्धतीचा मारलेला फटका जेलची संधी. पाहूया चेंडू जातोय एक डिक्लेअर वन डिक्लेअरच्या दिशेने पंचांचा वन डिक्लेअरचा इशारा. धावसंख्येत वर संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचते 32. पुढचा चेंडू सुंदर पद्धतीचा मारलेला फटका एकदा पळून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव पळून पूर्ण. यष्टिरक्षक यांच्या आत्ताच्या 2 धावा. हॅलो फायनलच्या दोन्ही संघातील सर्व खेळाडू या टेटपाशी येतील. संघ मालक आणि सर्व खेळाडू या टेटपाशी येतील. कोटवलेले चेंडू वन डिक्लेअर. श्रीराम क्रिकेट क्लब आणि आदर्श आरोग्यचे सर्व खेळाडू या टेटपाशी येतील. चला पाहूया पुढचा चेंडू यश तो अमोल दादा ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला चेंडू पण वन डिक्लेअर पोहोचतो इशारा. आताची एकच धाव मिळेल. तीन षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 38. चौथं षटक टाकण्यासाठी कोण येते ते पाहूया. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू 29 धावांची गरज. जिंकण्यासाठी 18 चेंडू 29 धावांची गरज. पुढचा चेंडू एलपी देखील दादा अतिशय सुंदर पद्धतीचा मारलेला फटका
चेंडू जातोय वन बाउंड सीमारेषा पार पंचांचे पुढचा चेंडू एलपी देखील दादा अतिशय सुंदर पद्धतीचा मारलेला फटका चेंडू जातोय वन बाउंड सीमारेषा पार टाकतोय तो एलबी पाहूया पुढचा चेंडू सुंदर पद्धतीचा मारलेला फटका चेंडू जातोय सीमारेषा पार पंचांचे पाहूया पुढचा चेंडू सुंदर पद्धतीचा मारलेला फटका चेंडू जातोय सीमारेषा पार खेळ सुंदर पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न बीट होताना पाहायला मिळतोय पुढचा चेंडू एलबीटून खेळला जा पंचाचा इशारा पाहूया पुढचा चेंडू एलबीटून खेळ अतिशय सुंदर पद्धतीचा मारलेला फटका चेंडू जातोय सीमारेषा पार पंचाचा इशारा पाहूया पुढचा चेंडू एलबीटून खेळ अतिशय सुंदर पद्धतीचा मारलेला फटका चेंडू जातोय सीमारेषा पार अशा कदा होती 53 पाहूया सुंदर पद्धतीचा मारलेला फटका ज्यांची संधी पण चेंडू जातोय सीमारेषा पार 53 पाहूया सुंदर पद्धतीचा मारलेला फटका ज्यांची संधी पण चेंडू जातोय सीमारेषा पार सुंदर असा मारलेला फटका चेंडू जातोय तो सीमारेषा पार 45 षटकांत जलदी कुणी खेळला होता सुंदर असा मारलेला फटका चेंडू जातोय तो सीमारेषा पार 4 धावांची गरज ह्याच्यानंतर फायनलचे दोन्ही संघाचे खेळाडू तेच जवळ येतील लवकरात लवकर गोलंदाज आलाय तर महेश मांगडे गोलंदाज आलाय तर महेश मांगडे सुंदर मारलेला फटका चेंडू जातोय तो झेलच्या दिशेने झेल तर महेश मांगडे गोलंदाज आलाय तर महेश मांगडे सुंदर मारलेला फटका चेंडू जातोय तो झेलच्या दिशेने श्रीराम 11 आणि आदर्श आगरीचे सर्व खेळाडू इथं स्टेजपाशी येतील चला तसेच या ठिकाणी सर्व मान्यवर खेळण्यासाठी आले ते संघ मालक पुंडलिक पवार पुढचा चेंडू सुंदर पद्धतीचा मारलेला फटका चेंडू एकदा पळून पूर्ण आदित्य हवालदार यांनी पण स्टेजपाशी यायचंय तसेच आदित्य दादा बांडे हवालदार दादा बांदल कैलासदादा पवार सुंदर मारलेला फटका सहकारी मित्र यांनी शिवरेषा पार चेंडू जातोय षटकार छत्रपती आदित्य दादा बांडे हवालदार दादा बांदल कैलासदादा पवार सुंदर मारलेला फटका सहकारी मित्र यांनी शिवरेषा पार चेंडू जातोय षटकार आता होणार तो म्हणजे श्रीराम प्रीमियर लीग पुढे पहिलेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण होणार ते सगळ्यांच्या मनात चाललेली ही भावना
आहे